अहिल्यानगरच्या जामखेड शहरात एकतर्फी प्रेमातून नृत्यांगनेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहणारी नृत्यांगना गायत्री तुषार सावंत हिच्यावर तरुणाने कोयत्याने प्राणघातक हल्ला केला। राहुल अशोक कचरे असं आरोपीचं नाव असून तो बीडच्या गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील आहे। फोनवर बोलत नाहीस, नंबर ब्लॉक का केला, या रागातून राहुल कचरे या तरुणाने गायत्री सावंत या नृत्यांगनेवर मध्यरात्री कोयत्याने हल्ला केला। आरोपीने बोटांवर, हातावर आणि डोक्यावर वार केल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून जखमी महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। 6 फेब्रुवारीच्या रात्रीची घटना आहे। आरोपी जो आहे राहुल कचरे तो आणि यामधली जी महिला आहे ते दोघांचे मैत्रीपूर्ण संबंध होते आणि काही दिवस म्हणजे सोबत पण राहत होते आणि पाठीमागं पण त्यांचे काही वाद झालेले होते। पोलीस स्टेशनला तक्रार आलेली होती। त्या दिवशी रात्री दोघांच्या वादातून म्हणजे आरोपी जो आहे तर त्यानं या महिलेला मारहाण केली आणि डोक्यावरती जखम झालेली आहे। तर त्यावरून जामखेड पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा नोंद झालेला आहे आणि पुढील तपास जामखेड पोलीस करत आहे। ताब्यात घेतलेले नाही, अद्याप म्हणजे मिळालेला नाही आणि त्याचा आपण कसून शोध घेतो आहे। त्यांनी ते धारदार शस्त्रानं त्यांना डोक्यात मारलेलं आहे आणि अटेम्प्ट टू मर्डरचा आपण गुन्हा नोंद केलेला आहे। लोकल पोलीस आहे तर ते वेळोवेळी त्या ठिकाणी तपासणी करत असतात किंवा त्या ठिकाणी जे लोक येत असतात म्हणजे त्यांना चेक करत असतात आणि जिथून जेव्हा कॉल येतात तर जो आपण काही की प्रॉम्प्ट रिस्पॉन्स देऊन त्या ठिकाणी लोक जात असतात। तर ही जी घटना आहे तर यामध्ये आपण कठोर कारवाई जी आहे करत आहोत।